सतीपठाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या 4 प्रकारच्या सती अर्थातच स्मृती सांगितलेल्या आहेत की आपण कशा पद्धतीने स्मृतिवान व्हावं। कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धर्मानुसती, किंवा याला दुसरा पण एक शब्दप्रयोग वापरलेला आहे। हे ज्या 4 सती सांगितलेल्या आहेत या 4 सतीला दुसरा एक शब्दप्रयोग वापरलेला आहे। कायानुसतीलाच काय म्हणतात? कायानुपස්සना। वेदनानुसतीला म्हणतात वेदनानुपස්සना, चित्तानुसतीला म्हणतात चित्तानुपස්සना आणि धर्मानुसतीला म्हणतात धर्मानुपස්සना। ह्या 4 प्रकारच्या सती किंवा 4 प्रकारच्या या पස්සना सतीपठाण सुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कायानुसती म्हणजे कायेवरती आपण स्मृतिवान असलं पाहिजे, किंवा कायानुपස්සना, पස්සना म्हणजे पाहणे, कायेला पाहणे। कायानुपස්සना म्हणजे आपली जी काया आहे या कायेला पස්සना म्हणजे पाहणे। पण कसं पाहणे? जसं आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर आरशामध्ये स्वतःला पाहतो ना की डोळे छान आहेत, नाक छान आहे, तोंड छान आहे, पाहतो ना, तसं नाही पाहायचं, त्याला पස්සना म्हणत नाहीत। विशेष रूपाने तुम्हाला पाहायचं आहे। विशेष रूपाने तुम्ही कसं पाहाल? कायानुपස්සनामध्ये तुम्हाला हे पाहायचं आहे की माझी काया जी आहे, माझी काया, माझे हे शरीर आहे, हे शरीर अनित्य आहे। पहिलं तत्व तुम्हाला हे जाणायचं आहे, माझे शरीर अनित्य आहे, हे सत्य जाणायचं आहे। ठीक आहे? माझं जे शरीर आहे हे शरीर अनित्य आहे, याच्यामध्ये नित्य असं काही नाही आहे, हे सत्य तुम्हाला जाणायचं आहे कायानुसतीमध्ये, कायानुपස්සनामध्ये। त्यानंतर आणखीन एक दुसरं सत्य तुम्हाला जाणायचं आहे, ते म्हणजे अनात्म। कायानुस्मृती करणारा व्यक्ती अनित्यला जाणतो की हे शरीर अनित्य आहे, अनात्माला जाणतो की हे शरीर अनात्मा आहे, म्हणजे या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे, हे सगळं अनात्मा आहे। आत्मा नावाचे म्हणजे ज्याला म्हणतो हे मी, माझं, मैं, ए मेरा, ए मैं, ए मेरा, असं जे म्हणतो ते कशामुळं? हे आत्मवादामुळे म्हणतो, आहे की नाही? पण बुद्ध यामध्ये शिकवतात आपल्याला कायानुपස්සनामध्ये अनात्मवादाला जाणायचं आहे, अनात्मवादाची सती करायची आहे। म्हणजे या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही, ज्याला आपण मी म्हणतो किंवा माझं म्हणतो असं या ठिकाणी काहीही नाही आहे, त्यालाच म्हणतात अनात्म, अनात्मवाद। हे तुम्हाला जाणायचं आहे। आणि त्यानंतर तिसरं जाणायचं आहे दुःख। म्हणजे हे शरीर अनित्य आहे असे जे लोक जाणत नाहीत, हे शरीर अनात्मा आहे असे जे लोक जाणत नाहीत, शेवटी त्या लोकांना दुःखाला सामोरं जावं लागतं, दुःख। परंतु जे लोक कायानुसती करतात किंवा कायानुपස්සना करतात ते लोक जाणतात की शरीर अनित्य आहे, शरीर अनात्मा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त दुःख आहे, तो त्याची अनुभूती करतो, त्याला जाणतो, त्याची अनुभूती करतो। शरीराबद्दल किंवा कायेबद्दल या 3 सत्यांचा तो अनुभव घेतो, सती करतो। कोणते कोणते? अनित्य, अनात्म आणि दुःख, या 3 सत्यांना तो सतीद्वारे, स्मृतीद्वारे जाणतो। त्यानंतर आहे दुसरं वेदनानुसती किंवा वेदनानुपස්සना। वेदनानुसती म्हणजे ज्या वेदना आपल्या शरीरावरती होतात त्याला जागृत होऊन जाणणे, किंवा पස්සना त्याला जागृत होऊन पाहणे, विशेष रूपाने पाहणे, वेदनानुपස්සना। तो कोणत्या वेदना असतात? किंवा त्याला आपण म्हणूया संवेदना, आहे की नाही? कुठे कुठे संवेदना होतात आपल्या शरीरावर? डोळ्यावर संवेदना होते रूपाची, नाकाला संवेदना होते गंधाची, कानाला संवेदना होते शब्दांची, आपल्या जिभेला रसाची वेदना होते, आपलं जे शरीर आहे ह्या शरीराला स्पर्शाची वेदना होते, की नाही? हे आपले इंद्रिय आहेत, सेन्सेशन्स आहेत, यामुळे आपल्याला वेदना होतात। तर या ज्या वेदना आहेत ह्या वेदना सुद्धा अनित्य आहेत, म्हणजे उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात,
नष्ट होतात. उदय वय उदय वय उदय वय हा त्यांचा धर्म आहे. म्हणजे ह्या ज्या वेदना आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या इंद्रियांवरती होणाऱ्या ज्या वेदना आहेत, संवेदना आहेत, या सगळ्या अनित्य आहेत. हे तुम्हाला वेदनानुपस्थानामध्ये जाणायचं आहे. उदय वय होतात वेदना, उत्पन्न होणे नष्ट होणे है ना, उत्पन्न होणे नष्ट होणे हा त्यांचा धर्म आहे. हे तुम्हाला जाणायचं आहे. म्हणजे वेदनानुपस्थान तुम्हाला अनित्य या सत्याचं तुम्हाला जाणीव करून घ्यायची आहे. जसं आता हे सगळ्या ह्या वेदना ज्या आहेत ह्या अनित्य आहेत. कोणत्या कोणत्या वेदना आहेत? मग यामध्ये भगवान बुद्ध उपदेश करतात सुखद संवेदना. कधी कधी सुखद संवेदना होईल ना, अच्छा लगता है हमको, परंतु सुखद संवेदना सुद्धा काय आहे? अनित्य आहे. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला दुःखद संवेदना होतील, पण ती सुद्धा अनित्यच आहे, कायमस्वरूपी टिकून राहत नाही. किंवा सुखदही नाही आणि दुःखदही नाही अशी पण वेदना तुम्हाला उत्पन्न होईल, असुखद अदुःखद. म्हणजे तिथं सुखही नाही आहे, दुःखही नाही आहे, उपेक्षित भाव आहे, उपेक्षा आहे, अशी पण वेदना उत्पन्न होईल. पण या सगळ्या वेदना मग सुखद असो, दुःखद असो, असुखद असो की अदुःखद असो, ह्या सगळ्या वेदना अनित्य आहे. हे तुम्हाला जाणायचं आहे, याची तुम्हाला जाणीव करून घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्या वेदना सुद्धा दुःख देणाऱ्या आहेत. सुखद वेदना असेल ती दुःखदायक आहे, दुःखद वेदना असेल तिथं दुःखदायक आहेत, आणि असुखद अदुःखद ही सुद्धा वेदना आपल्याला दुःखदायक आहे. म्हणजे वेदनानुसती किंवा वेदनानुपस्थानामध्ये तुम्हाला अनित्य आणि दुःख ज्याला जाणायचं असते. चित्तानुपस्थाना जसं आपण इथे बघितलं की आपले जे काही बॉडीवरचे सेन्स आहेत, सेन्सेशन्स आहेत, डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा यावरती ज्या वेदना होतात त्या वेदना आपण स्मृतिमान होऊन वेदनानुसतीमध्ये आपण त्याला जाणलं. तर चित्तानुसतीमध्ये सुद्धा चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत किंवा त्याला म्हणूया आपण संस्कार, कुशल किंवा अकुशल, तर जे काही उत्पन्न होईल स्थिर भावनेने स्थितप्रज्ञ होऊन त्याला सुद्धा आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे राग उत्पन्न झाला तर राग उत्पन्न झाला असं तुम्हाला जाणायचं आहे. द्वेष उत्पन्न झाला तर द्वेष उत्पन्न झाला असं तुम्हाला जाणायचं आहे. किंवा मोह उत्पन्न झाला तरी सुद्धा मोह उत्पन्न झालेला आहे असं तुम्हाला जाणायचं आहे. म्हणजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याही वेळेस तुम्ही जागृत आहात, अरे माझ्यामध्ये राग उत्पन्न झाला बरं, याची जाणीव बऱ्याच लोकांना होत नाही. का होत नाही? कारण ते चित्तानुपस्थाना करत नाहीत. म्हणजे रागातच बोलतील, मी कुठे राग करतोय तुझा, म्हणजे राग म्हणजे गुस्से में बात कर रहा है लेकिन उसको पता नहीं चल रहा कि मैं गुस्से में हूँ. क्यों पता नहीं चलता है? कारण तो चित्तानुपस्थाना करत नाही. तर चित्तानुपस्थाना म्हणजे काय? चित्ताला विशेष रूपाने पाहणे, चित्तावर सती करणे. म्हणजे चित्त ज्या पद्धतीने संस्कार उत्पन्न करतो, मग कुशल असेल तर कुशल संस्कार उत्पन्न झाला असं जाणावं, अकुशल संस्कार उत्पन्न झाला तर अकुशल संस्कार उत्पन्न झाला असं जाणावं. म्हणजे याचा अर्थ असा की चित्तामध्ये जशी स्थिती असेल, मग कुशल असो की अकुशल असो, त्याला फक्त जाणायचं आपल्याला, त्याच्याबद्दल रिॲक्ट करायचं नाही. त्याला चित्तानुसती म्हणजे तो जागृत आहे. गुस्सा उत्पन्न हुआ तो गुस्सा उत्पन्न हुआ ऐसा जानता है हो, चित्तानुसती में या फिर चित्तानुपस्थाना में. अशा पद्धतीने चित्तानुसती किंवा चित्तानुपस्थाना आपल्याला करायची आहे. त्यानंतर धर्मानुसती किंवा धर्मानुपस्थाना अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. धर्मानुसती किंवा धर्मानुपस्थाना. आपलं जे शरीर आहे आणि आपलं मन म्हणजे चित्त, या दोघांमध्ये जो पारस्परिक संबंध आहे आणि त्यामधून उत्पन्न होणारे जे काही विविध कुशल अथवा अकुशल संस्कार आहेत त्याची पस्थाना करणे म्हणजे धर्मानुपस्थाना करणे होय. आलं लक्षात? शरीर आणि आपलं मन यांचा संबंध आहे ना. चित्ताचा शरीरावरती प्रभाव पडतो, बरोबर आहे? चित्ताचा शरीरावरती काहीतरी प्रभाव पडतो की नाही? तर मग चित्त आणि शरीर यांच्यामध्ये जे काही पारस्परिक संबंध आहेत आणि त्यामधून जे काही कुशल अथवा अकुशल संस्कार उत्पन्न होतात त्याची जाणीव करणे किंवा त्याच्यावर सती होणे किंवा त्याला पाहणे
पස්සना विशेष रूपाने पाहणे त्यालाच धर्मानुपස්සना असं म्हणतात. याला म्हणतात धर्मानुपස්සना. चित्तामध्ये उत्पन्न होणारे संस्कार त्याला धर्म शब्द प्रयोग वापरलेला आहे. धर्म याचा दुसरा कोणता तुम्ही अर्थ जोडू नका. ओ धर्म होता ते तो शब्द अर्थ जोडायचा नाही. धर्म म्हणजे संस्कार, कुशल अथवा अकुशल जे उत्पन्न होते संस्कार त्याला धर्म हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. त्याच अर्थाने हा शब्द आपण आपल्याला स्वीकार करायचा आहे, धर्मानुपස්සना किंवा धर्मानुसती. तर मग आता कोणते कोणते असे धर्म उत्पन्न होतात की त्यावर आपल्याला सती करायची आहे, जागृता करायची आहे. तर पहिला आहे 5 निवारण. 5 प्रकारच्या निवारणाची तुम्हाला सती करायची आहे. कोणते कोणते? अनुसतीमध्ये पहिला अंग आहे 5 निवारण. या 5 निवारणाची तुम्हाला धर्मानुसती करायची आहे, धर्मानुपස්සना करायची आहे. कोणते कोणते? पहिला आहे कामछंद. कामछंद म्हणजे काय? विकार, कामविकार. या शरीराबद्दल जो काही कामविकार आहे त्या कामविकाराला अर्थातच कामछंदाला तुम्हाला जाणायचं आहे. व्यापाद. व्यापाद म्हणजे द्रोह, द्वेष आहे ना, द्वेषबुद्धी म्हणजे त्याला व्यापाद म्हणतात. हे तुम्हाला जाणायचं आहे. स्त्यानमृद्ध म्हणजे शरीराचा आळस किंवा शरीर आणि मनाचा जो काही आळस आहे त्याला स्त्यानमृद्ध असं म्हणतात. औद्धच्य कौकृत्य. औद्धच्य कौकृत्याचा अर्थ होतो उद्वेग करणे. उद्वेग करणे किंवा खेद करणे त्याला औद्धच्य कौकृत्य असं म्हणतात. आणि विचिकिच्छा म्हणजे शंका उत्पन्न करणे. बुद्ध धम्म संघाबद्दल विचिकिच्छा म्हणजे शंका उत्पन्न करणे. अशा प्रकारे या 5 गोष्टींचा याला 5 निवारण असं म्हणतात. या 5 निवारणाची तुम्हाला धर्मानुपස්සना करायची आहे. त्यानंतर 5 उपादान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. या 5 उपादान स्कंधाची सुद्धा आपल्याला धर्मानुपස්සना करायची आहे. रूप म्हणजे आपलं शरीर, वेदना म्हणजे त्याच्यावरती होणाऱ्या सुखद दुःखद असुखद अदुःखद वेदना आणि त्यामधून त्या वेदनेला आपण जी संज्ञा देतो ती संज्ञा आणि त्यामधून उत्पन्न होणारे संस्कार आणि मग त्या संस्कारासह उत्पन्न होणारं जे चित्त आहे त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. अशा प्रकारे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान याला 5 उपादान स्कंध असं म्हणतात. उपादान स्कंध. या 5 उपादान स्कंधाची सुद्धा आपल्याला धर्मानुसती धर्मानुपස්සना करायची आहे. 10 श्रुतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत. श्रुतापन्नामध्ये हे 3 विकार नष्ट होतात. सकृदागामीमध्ये 2 विकार नष्ट होतात. अनागामीमध्ये हे 5ही विकार पूर्ण नष्ट होऊन जातात आणि अरहंत मार्गामध्ये हे 10ही विकार नष्ट होतात. शेवटी तो अरहंत फल प्राप्त करतो. हा तो मार्ग आहे. बोधिबल भंतेजींना खूप चांगल्या प्रकारे याचं एक्सप्लेनेशन करता येते. तर धर्मानुपස්සनामध्ये या 10 संयोजनांना सुद्धा तुम्हाला जाणायचं आहे. 10 संयोजन कोणते कोणते? पहिला आहे सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, सील बत्त परामर्श, कामराग, पटीग, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या. ह्याच अरहंत पदाचा मार्ग आहे. म्हणजे श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत हा जो अरहंत पदाचा मार्ग आहे तर याच्यामध्ये 10चे हे जे काही 10 बंधनं आहेत हे 10 बंधनं तुटतात. तो व्यक्ती अरहंत पदाला प्राप्त करतो. तो हा मार्ग आहे. या 7 बोझांगाची सुद्धा तुम्हाला धर्मानुपස්සना करायची आहे. कोणते कोणते 7 बोझांग आहेत? धर्मानुपස්සनामध्ये तुम्हाला या 7 बोझांगाची सुद्धा धर्मानुपස්සना करायची आहे, जाणायचं आहे. 7 बोझांग स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा. हे 7 बोझांग आहेत ज्याची आपल्याला धर्मानुपස්සना करायची आहे. 4 आर्य सत्य. 4 आर्य सत्याची सुद्धा धर्मानुपස්සना करायची आहे. कोणते कोणते 4 आर्य सत्य आहेत? दुःख समुदाय,
दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटीपदा या 4 आर्य सत्यांची सुद्धा आपल्याला धर्मानुपස්සना करायची आहे। मग तो साधक या 4 आर्य सत्यांची धर्मानुपස්සना करतो, जाणतो, दुःखाला जाणतो की दुःख आहे, दुःखाचे कारणं आहेत, दुःखाचा निरोध करता येतो आणि दुःख निरोध करण्याचा मार्ग आहे, पटीपदा आहे। कोणता मार्ग आहे? आर्य अष्टांगिक मार्ग। मग तो आर्य अष्टांगिक मार्गाची सुद्धा धर्मानुपස්සना करतो। सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी या 8 अंगांनी युक्त आर्य अष्टांगिक मार्गाचं तो धम्मानुपස්සना किंवा धर्मानुसती करतो। प्युरिफिकेशन टेक्निकच्या अंतर्गत आपण पස්සना बघितली, म्हणजे सतीपठाण। सतीपठाण या अंतर्गत भगवान बुद्धाने सांगितलेली जी सती आहे, या 4 प्रकारच्या सती आपण बघितल्या। कायानुसती म्हणजे कायानुपස්සना, वेदनानुसती म्हणजे वेदनानुपස්සना, चित्तानुसती म्हणजे चित्तानुपස්සना, धर्मानुसती म्हणजे धर्मानुपස්සना। पස්සना म्हणजे पाहणे, पण कसं? विशेष रूपाने पाहणे। म्हणून या 4ही पස්සनेलाच काय म्हणतात? विपස්සना। विपස්සना विशेष रूपाने पाहणे। आणि हे सगळे जे आपण पाहतो ना, हे सगळे विशेष रूपाने आहे। सामान्य व्यक्ती हे पाहू शकत नाही। तो सामान्य व्यक्ती आहे, तो याला पाहू शकत नाही। म्हणून जो खऱ्या अर्थाने साधक आहे, तो व्यक्ती या सर्व धर्मानुसती म्हणजे धर्मानुपස්සनेला जाणून 5 निवारण कोणते आहेत, 5 उपादान स्कंद, 10 संयोजन, 7 प्रकारचे बोधांग, 4 आर्य सत्य आणि दुःख निरोधाचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग, या सर्वांचं अध्ययन, या सर्वांना जाणून, या सर्वांबद्दल सती करून, पස්සना करून शेवटी मग त्याला जे फळ प्राप्त होते त्याच फळाला म्हणतात निब्बाण, म्हणजे दुःखमुक्ती। याला दुःखमुक्ती असं म्हणतात। आणि दुःखमुक्ती म्हणजे काय? तर राग, द्वेष, मोह, विकार मुक्त होणे, त्यालाच निब्बाण असं म्हणतात। त्यालाच दुःखमुक्तीचा मार्ग किंवा दुःखमुक्ती म्हणतात। अर्थातच राग, द्वेष आणि मोह या विकारातून मुक्त होणे तीच खरी दुःखमुक्ती आहे। मग ज्या वेळेस तुमचं मन या विकारातून मुक्त झालं, मग तुम्हाला कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, कितीही अप्रिय प्रसंग येऊ द्या, कितीही अकुशल प्रसंग येऊ द्या, तुमचं मन कधीही कमजोर होणार नाही। होईल का? तुमचं मन कधीही कमजोर होणार नाही, त्यावरती रिॲक्ट करणार नाही, कारण तुम्ही त्याला जिंकलेलं आहे। तुम्ही तुमच्या मनाला जिंकलेलं आहे। तुम्ही निब्बाण अवस्था, दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त केलेली आहे। आणि याच मार्गाला प्युरिफिकेशन टेक्निक किंवा प्युरिफिकेशन मार्ग असं म्हणतात। शुद्धीकरण तंत्र म्हणजे अर्थातच कॉन्सन्ट्रेशन टेक्निकमध्ये आनापानसती येते, तर शुद्धीकरण तंत्रामध्ये काय येते? विपස්සना। अर्थातच विपස්සना हीच खरी समाधी, म्हणजे विपස්සना हाच खरा समाधीचा मार्ग आहे। विपස්සना हाच खरा बुद्धत्वाचा मार्ग आहे आणि विपස්සना हाच खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग आहे। तर अशा पद्धतीने या 3ही टेक्निकचा जेव्हा आपण अभ्यास केला, तर अभ्यास केल्याच्या अंती शेवटी आपण या पॉईंटवर येऊन पोहोचतो की भगवान बुद्धाने शिकवलेला जो काही समाधी मार्ग आहे, त्याला आपण विपස්සना असं म्हणतो। तोच विपස්සना मार्ग खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा दुःखमुक्तीचा मार्ग आहे। तर अशा पद्धतीने आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा। रिलॅक्सेशन टेक्निकसुद्धा आवश्यक आहे, जी माणसाला काही काळापुरतं रिलॅक्स करते, सुखी बनवते। कॉन्सन्ट्रेशन टेक्निकसुद्धा आवश्यक आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन तुमचं होणार नाही ना, तुम्ही हे करू शकत नाही। म्हणून सुरुवातीला आनापानसती करावी लागत असते आपल्याला, म्हणजे मनाला म्हणजे एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा लागतो आनापानसती। म्हणून कॉन्सन्ट्रेशनसुद्धा आवश्यक आहे आणि त्याच्या
द्वारे मग प्युरिफिकेशनच्या या संपूर्ण मार्गाचा आपण अध्ययन करतो, त्याला जाणतो आणि आपलं मन राग, द्वेष आणि मोह विकारमुक्त करतो. तीच खरी आपली दुःखमुक्ती आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वांनी याचं खूप चांगल्या प्रकारचं अध्ययन करावा, अभ्यास करावा. शेवटी आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी आजचं लेक्चर समाप्त करतो.